जय शिवराय मित्रांनो, बी बियाणे अनुदान हे राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे। याच्यामध्ये जर पाहिलेच असाल तर राज्य शासनाच्या माध्यमातून घोषणा करण्यात आली होती, तर ती म्हणजे हेक्टरी 10,000 रुपये आणि त्याची मर्यादा ही 3 हेक्टर पर्यंत करण्यात आली होती। परंतु मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून जे काही धोरण आखलं होतं, जे काही घोषणा केल्या होत्या, तर त्या घोषणा याच्यामध्ये अपुऱ्या पडल्या आहेत। कारण की राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 10,000 नव्हे तर फक्त हेक्टरी 7,500 रुपये एवढे पैसे हे राज्यातील शेतकऱ्यांना मिळालेले आहेत। आणि याच्यानंतर याची जी काही मर्यादा असेल तर ती मर्यादा फक्त 2 हेक्टर पर्यंत आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे जमीन 4-5 हेक्टर जरी असली तरी त्या शेतकऱ्यांना फक्त 2 हेक्टर पर्यंत हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। आणि त्याच्यानंतर आता असे काही शेतकरी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये अद्याप देखील या अनुदानाचं वितरण केलं गेलं नाही। याच्या मागचं नेमकं कारण काय आहे किंवा हे पैसे पडण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल याची माहिती सुद्धा आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचे पैसे जमा झाले नाहीत तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जे काही तलाठी अधिकारी असाल तर तुम्हाला त्यांना भेटायचं आहे। आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुमचा जो काही विके नंबर असेल, म्हणजे पूर्वी ज्या याद्या प्रसिद्ध झाल्या होत्या तर त्या शेतकऱ्यांना दुष्काळ देखील मिळाला होता आणि त्याच शेतकऱ्यांना हे बी बियाणे अनुदान सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पहिले दुष्काळ मिळाला नाही, त्यांची यादीमध्ये नाव आले नाही, तर अशा कोणत्याही शेतकऱ्यांना हे बी बियाण्याचं अनुदान वितरित झालेलं नाही। त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नाहीत तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या तहसील कार्यालय या ठिकाणी जा आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्या यादीमध्ये तुमचे नाव आहे का नाही हे पहा। आणि हे नाव नसेल तर त्या अधिकाऱ्याला तुमचं नाव त्या यादीमध्ये टाकायला हवा, जेणेकरून हे दुष्काळाचे पैसे मिळाल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांना बी बियाण्याचं सुद्धा अनुदान हे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर मित्रांनो, हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट जे की आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत। आणि आता याच्यानंतर राज्यामधील कोणकोणते जिल्हे आहेत, कोणकोणते तालुके आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्यांना नेमके पैसे कसे मिळते याची सविस्तर अशी माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।